माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सदर निवडणूक लढविली असती तर वंचितकडून उमेदवार द्यायचा की नाही याचा विचार आम्ही केला असता, असं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं। राहुरी शहरात 9 एप्रिल रोजी बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला। यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला। आंबेडकर पुढे म्हणाले की राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात खरी लढत ही भाजप व वंचितमध्येच होणार आहे। लोकशाही आपण मान्य केली पाहिजे। भाजपाकडे अनेक चांगले कार्यकर्ते आहेत ज्यांनी ही निवडणूक लढवली असती। घराणेशाहीला विरोध करता करता भाजप सत्तेमध्ये आलं। आता त्यांनी पुन्हा घराणेशाही सुरू केली आहे। लोकशाही टिकली तर तुम्ही टिकाल आणि लोकशाही जतन करणं हे मतदारांचे प्रथम कर्तव्य आहे। घराणेशाही आणली तर लोकशाही संपेल। त्याचबरोबर मुस्लिम समाजाने 100% मतदान करावं। वंचितकडून संतोष चोळके या गरीब मराठा तरुणाला उमेदवारी देण्यात आली आहे। जनतेने त्यांना निवडून देण्याचं आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं। तसेच निवडणुकीचे उमेदवार संतोष चोळके म्हणाले की उमेदवारी मागे घेण्यासाठी माझ्यावर वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करण्यात आला। मी घरातून बाहेर निघाल्यापासून त्यांची माणसं माझ्या पाठीमागे असायची। बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला तो मी शेवटपर्यंत तडीस नेणार, असं चोळके म्हणाले। या प्रसंगी वंचितचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी। चोळके संतोष एकनाथ हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत। त्यांना या मतदारसंघामध्ये पाठिंबा जो आहे तो चांगल्या पद्धतीने मिळतोय आणि विशेष म्हणजे गरीब मराठा जो आहे त्याचा असलेला पाठिंबा मिळायला सुरुवात झालेला आहे ही आम्ही एक पॉझिटिव्ह साईन त्या ठिकाणी असल्याचं पाहतोय। दुसऱ्या बाजूला एनसीपीचे असणारे जे काही उमेदवार आहेत, जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत, यांच्यामध्ये एकोपा नाही। महाविकास आघाडीमध्ये आणि एक संघही नाही अशी असणारी परिस्थिती आहे। बारामती मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत, परंतु महाविकास आघाडीमधले असणारे उद्धव ठाकरे सेना जी आहे यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे। अजूनपर्यंत शरद पवार एनसीपी यांची असणारी भूमिका ही स्पष्ट नाही अशी असणारी परिस्थिती आहे। राहुरी मतदारसंघामध्ये जे काही पहिल्यांदा शरद पवार एनसीपी कडून नाव येत होतं ते प्राजक्त तनपुरे यांचं असणारं नाव त्या ठिकाणी येत होतं, परंतु अचानकपणे तिथे एनसीपी शरद पवार यांच्या मार्फत जो उमेदवार देण्यात आलेला आहे याचा पूर्व इतिहास आपण असं पाहिलं तर ते भारतीय जनता पक्षाबरोबर त्या ठिकाणी आहेत अशी परिस्थिती आहे। कदाचित शरद पवार एनसीपीचा उमेदवार भाजपचा तनपुरे असते तर उमेदवार आम्ही द्यायचा की न द्यायचा हा विचार आम्ही त्या ठिकाणी केला असता, परंतु लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये बीजेपीने आणि त्यांच्या मित्र पक्षाने 8वा उमेदवार देऊ नये या समझोत्याच्या पाठीमागे जेव्हा एकाच एक उमेदवार होतोय अशी परिस्थिती आली त्यावेळेस
भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता उचलून एनसीपी शरद पवारांनी आपल्या पक्षावरती उभा केला अशी असणारी परिस्थिती आहे. हा उमेदवार सिरियस आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही आणि म्हणून राहुरी मतदारसंघामध्ये आमने सामने भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी असाच लढत आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय.